CCN न्यूज, एक पाऊल महाराष्ट्रासाठी। बातमीपत्राचे प्रायोजक आहे बिसलरी पाणी बॉटलचे अधिकृत डीलर विघ्नहर्ता एंटरप्राइजेस चिखली। दी चिखली अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, मुख्य शाखा चिखली। एक अतूट नाते विश्वासाचे, आदर्श अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी चिखली। कामचुकार महिला बालविकास अधिकाऱ्याला युवा सेनेने विचारला जाब। 18 वर्षाखालील अज्ञान मुलांचे माता पित्याचे दुःखद निधन झाले असेल तर शासनाच्या बालसंगोपन विभागाच्या वतीने दरमहा 2250 रुपयांचे अनुदान देण्यात येते। भोकर येथील कल्पना राजू नेवरे या महिलेचे 4 महिन्यापूर्वी निधन होऊन देखील त्यांच्या 8 व 6 वर्षीय मुलांना आवश्यक ती कागदपत्रे जमा करून देखील काहीच कारवाई होत नसल्याने जिल्हा प्रमुख नंदू कराडे यांनी युवा शिवसेना स्टाईलने कार्यालयात जाऊन जाब विचारला असता अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली। त्यांनी लवकरात लवकर अनुदान देण्याचे मान्य केले असल्याचे नंदू कराडे यांनी सांगितले। CCN न्यूज चिखली बुलढाणा। नाही त्यासाठी आपलं हे महिला बाल कल्याणचं ऑफिस आहे, बरोबर आहे। महिला इकडे सगळी महिला बाल संगोपन साठी आपण जर इथं फाईल दिली तर ती पुण्याला जाते, बरोबर। आणि पुण्याला गेल्यानंतर ती जर मंजूर झाली तर त्या फाईल मधून जी महिला वारली तिच्या मुलाला संगोपनासाठी किती आधार भेटतात? 2200 महिन्याला 2200 रुपये। हा, मग तुमच्याकडे फाईल देऊन किती झाले? 2 महिने झाले। हा, मग तुमचं कर्तव्य काय? हो, परंतु त्या फाईलला काय झालं की अगोदरच्या फाईल पेंडिंग त्याच्याशी नाही गेला आम्हाला पेंडिंग। तुमचं कर्तव्य काय आहे? बुलढाण्याला पाठवलं। हा, मग तुम्ही पाठवली का? बुलढाण्याला यासाठी नाही पाठवले की त्याला जे आवश्यक गृह चौकशी हक्काचे जे अर्ज आहेत त्याची वारंवार मागणी केली वरिष्ठ कार्यालयाकडे, पण त्यांनी अजूनही आम्हाला पुरवले नाही। लावा ते फोन लावा, वरिष्ठ कोण आहे तुमचा? त्या नंबर द्या मला। वरिष्ठ कार्यालयाची 2-2 महिने फाईल तुम्ही तर ठेवून राहिले। तुमचं काम आहे ही फाईल आली की ही फाईलीतून तुमचं काय डॉक्युमेंट धरायची तिथं नेऊन द्यायची ऑफिसमध्ये। तुम्ही इथं मला सांगू राहिले की बाबा मी कोर्टात येईल, मग 15 दिवसात 15 दिवसात काय पाठवतो तुम्ही फाईल? गृह चौकशी तिथून आव्हान नसेल ते पाठवतो। तुमचं काम तिथं जायचं, तिथून घ्यायचं, ते जोडून द्यायचं। हा, मग ती महिला वारली, तिचे लहान लेकर आहे, एक तर 1756 कागद तुमच्या फाईल लागतात। 3 महिन्याचे पोरगे बेजार झाला। तुम्ही सांगता त्याप्रमाणे पूर्ण फाईल तयार केली, त्याच्यातून तुमची आहे का नाही? तहसील मध्ये सुद्धा इतकं टाइम लागत ना, आणि इतके काम आहे तुमच्यामध्ये इथं कोण चेक केलं नाही? एवढे काम आहे तुमच्याकडे? तुमच्याकडे पहिल्याच तुमचं ऑफिस कोणाला माहित नाही, बंद तालुक्यात आहे का तिथं बोर्ड तुमचा की हे असं ऑफिस घालून ग्रुप लावेल? तुम्ही सांगता कोर्टाचे काम आहे, कोर्टाचे काम तुमच्या ऑफिसचे असतील, त्याचे आम्हाला काय नाही। तुमचं काम आहे इथं असू दे ना, पण तुम्ही काय 15 दिवसात पाठवतो? 15 दिवसात काय पाठवतो तुम्ही? 15 दिवसाला तुमचं काम हे फाईल आल्या कोणत्याही ऑफिसचा फाईल आली जर आपल्याकडे तिथं होत असत मंजूर पुण्याला पाठवायची। हा, मग तिथं काही त्रुटी आल्या आम्ही पाहू ना। नियमाला तुमच्याकडेच व्हायला पाहिजे। मग बुलढाण्याला याचं कामकाज सगळे कंत्राटी पद्धतीचे काम असू द्या ना, मग कंत्राटी पद्धतीने पगाराचे काम करू नका। मग कंत्राटी जेव्हा एखादा कंत्राटी काम नसेल करत तर त्याचं काम दुसरं करा, त्याची जागा काढायची असं। मग मी बी लोकप्रतिनिधी आलेला माणूस आहे, मग तुम्ही सांगा आता काय करता त्याचं मग सांग। देतो पाठवून बुलढाण्याला, तुम्ही सांगितलं तसं बाय हँड घेऊन जातो। बाय हँड जे तुम्हाला काय आवाज जोडायचं जोडा, ती बाय हँड फाईल घेऊन जा आणि कोणा साहेबांना देईल त्याची गोष्टी घ्या, त्याच्याकडे आम्ही जाऊ। वास्तविक ते काम तुमचंही करून आणणार। 3 महिने जर झाले त्याला 3 महिन्यात पगार तुम्ही देणार त्याच्यातून उद्या व्हॉट्सअप करतो तुम्हाला त्याची वस्तू बुलढाण्याला। ओसी देणार तर कोणा साहेबांना जाणार ते तुमचं जिल्हा महिला बालिकासाठी कोण आहे अधिकारी तिथं? ती नंबर द्यायचा। मी तुमच्याकडे फाईल जमा केला तर कोण चेक केलं नाही, त्याच्यावर त्रुटी आहे का नाही, डॉक्युमेंट कोणते बाकी आहेत कोणते नाही, चेक पण नाही केले। मी केले होते सर। नाही सर, मी जेव्हा फाईल सांगा नंबर सांगा तुम्ही द्यायचं मला। सांगा ना कशासाठी आला? कधीपासून आला तुम्ही इकडं? बर, आता यांना पण असे 2-3 महिने जर लागेल काय करायचं महिला? तुम्ही हे गट्टा घ्या ना, आम्हाला सांगा तुमच्याकडे होत बरोबर आहे का? सर नाही 5 चक्र आहे। अहो शटर मारायचं कामच नाही भाऊ, याला डायरेक्ट द्यायचं सोडा। फाईल जर तुम्ही सर्व लोकांना चांगलं तुमचं याच नाही
041 94 041 29 976. तुमच्या अधिकाऱ्याला फोन बंद आहे तर उद्या तुम्ही तिथे जाणे, बरोबर आहे. ही फाईलची ओसी घेणे. युवा सेनेचे जिल्हा प्रमुख, शहर प्रमुख, उपशहर प्रमुख सारे लोक आलेच म्हणा. तो बी काही साधा माणूस, ग्रामपंचायत सदस्य माणूस आहे तुम्ही. कसं आहे माहिती आहे का आपण त्याची वय निवारली, बरोबर आहे. त्याची परिस्थिती आता घरी जाऊन जर तुम्ही पाहिजे खायला काही नाही, त्याने इकडून फाईल पाठवतो त्याच्यामुळे आपण काहीच मिळेल. आणि तुम्ही दुसरा कोणी अधिकाऱ्याचा नंबर सांगा. तुम्ही गृह चौकशी अहवाल म्हणजे आम्हाला माहिती. गृह चौकशी अहवाल म्हणजे काय? 2 कागदाले शिक्के मारणे धरून देणे. गृह चौकशी अहवाल म्हणजे काय आम्हाला माहिती का? काय करणार तुम्ही सांगा, मग जोरात सांगा. बुलढाण्याला देऊन टाकतो मी, तुम्हाला व्हॉट्सअप करून देतो. हा, आणि व्हॉट्सअप करून दिसत तेवढं जर काम नाही तुमचं. हे लोक येऊ राहिले मला इथं, बरोबर आहे. आपल्या ऑफिस मध्ये येऊ राहिले तर या फाईल मंजुरीसाठी काय केलं पाहिजे, काय अडचण तिच्या त्यांना विचारा तुम्ही. आमच्याकडे लोक इकडे दबाव आणणार म्हणा. सांगतो त्यांना. तसंच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.